वेलकम ऑल ऑफ यू इन माय यूट्यूब चॅनल 7th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स. त्याच्यामध्ये आपला फर्स्ट चॅप्टर आहे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन. तर त्यातला प्रॅक्टिस सेट 4 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिले 3 प्रॅक्टिस सेट आपण मागच्या 3 व्हिडिओमध्ये कंप्लीट केले. या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 4 बघूया. त्याच्यामध्ये पण एक सिंगल क्वेश्चन आहे, कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल्स ऑफ द मेजर्स गिवन बिलो. काय करायचं याच्यामध्ये आपल्याला, तर जे मेजर दिलेलं त्याच्यावरनं अँगल किंवा साईड्स, तर त्याच्यावरनं आपल्याला काय करायचं, तिथे ट्रायंगल ड्रॉ करायचं. ओके, सो फर्स्ट वन, in triangle SAT, AT is equal to 6.4, angle A is equal to 45 degree and angle T is equal to 105. सो पहिल्यांदा काय काढूया आपण, रफ फिगर त्याच्यामध्ये ड्रॉ करूया. ओके, रफ फिगर काढताना तुम्हाला एक्झॅक्टली 6.4 किंवा अँगल तेवढे काढण्याची गरज नाही. ओके, रफली आपण आधी ठरवूया कुठला बेस घ्यायचा किंवा काय. तर इथे एकच साईड दिलेली आहे 6.4, तर ती बेस घेऊया 6.4 मध्ये. रफ डायग्राम AT 6.4 सेंटीमीटर. त्यानंतर अँगल ए जो आहे आपला, तो असणार आहे 45 डिग्रीचा. ओके, तर तो काढायचा आपण 45 डिग्रीचा, आणि इकडे टी कडून आपल्याला काढायचा आहे 105. तर तो येणार आहे 105 डिग्री. ए टी वरती असणार आहे यस. तर अशा प्रकारे इकडे ए हा 45 डिग्रीज. तर असे दोन अँगल काढल्यानंतर आपल्याला काय मिळेल, तो ट्रायंगल तयार होईल. आता मेन डायग्राम काढूया. आता प्रॉपर स्केल घेऊन स्केलमध्ये AT 6.4, तर ती मेन डायग्राम आहे, ती काढायला घेऊया आपण, ड्रॉ करूयात. ओके, इथे 0 to 6.4, 6 आणि 7च्या मध्ये 6.5, त्याच्या अलीकडे 1 सेंटीमीटर, दॅट इज 6.4. सो AT किती ड्रॉ केलेला आहे आपण, 6.4 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला अँगल ए किती डिग्री घ्यायचा आहे, 45 डिग्री. ओके, तो हा जो मिडल पार्ट आहे आपल्या प्रोटेक्टरचा, तो ए वर ठेवायचा आणि बरोबर इथल्या लाईनला ही लाईन मॅच करायची अशी. तर ही अशी मॅच केली, ए ला ए बरोबर मॅच केला, आणि ए ला ए बरोबर मॅच केल्यानंतर या लाईन कडून अँगल ए किती डिग्री काढायचा आहे, 0, 10, 20, 30, 40, 40 अँड 50. बिटवीन 40 अँड 50 देअर इज 45. ओके, 40 आणि 50च्या मध्ये कुठला येणार आहे, 45. तर तो ड्रॉ केल्यानंतर आपण अँगल ए ड्रॉ करूया 45 डिग्री. ओके, अँगल ए इज 45 डिग्री. नाव टी आपल्याला ड्रॉ करायचा आहे, तो आहे 105 डिग्री. मग 105 डिग्री करत असताना प्रोटेक्टर, अगेन टेक प्रोटेक्टर, त्याचा मिडल बरोबर टी वर ठेवायचं. तो टी वर ठेवल्यानंतर ही जी लाईन आहे त्याची, ती खालच्या लाईनला बरोबर अशी मॅच करायची. इथे लाईनला लाईन ती मॅच करायची. त्यानंतर इथल्या, आता ए इकडे आहे पॉईंट, इकडच्या 0 पासून सुरू करायचा, टी काढायचा अँगल. तर ती तो सेगमेंट इकडे आहे, त्यामुळे 0 पासून 0, 10 बरोबर मध्ये वरच्या भागाकडून हे मोजत येणार आपण. 90, 100, 100 अँड 110 याच्या बरोबर मध्ये कोण येणार आहे, 105 येणार आहे. तर हा अँगल आपण वरती असा 105 डिग्री, जेवढा पॉसिबल आहे तेवढा मोठा इथे काढूया. ओके, आणि इकडून आपला आहे 45 डिग्री. ते जिथं इंटरसेक्ट होतील तो आपला पॉइंट येणार आहे यस. ओके, 125 डिग्री, सॉरी 105 डिग्री. तर ए 45 डिग्री आणि टी आहे 105 डिग्री. तर हे दोन अँगल इथे काय करायचे, ड्रॉ करायचे आहेत. एटी काढला 6.4. तर आता नेक्स्ट, हा ट्रायंगल कम्प्लीट झाला, थोडासा मोठा आहे तो ट्रायंगल. नाव सेकंड क्वेश्चन, इन ट्रायंगल MNP, लेंथ ऑफ NP is 5.2 सेंटीमीटर, मेजर ऑफ अँगल एन 70 डिग्री, मेजर ऑफ अँगल पी 40 डिग्री, आणि मग आपल्याला हा ट्रायंगल काढायचा MNP. ओके, मग याचा बेस किती घेणार आपण, NP 5.2. तर रफ फिगर काढताना आपल्याला काही गरज एक्झॅक्टली 5.2 काढायची गरज नाही. रफ फिगर मध्ये फक्त आपल्याला आयडिया येते की ट्रायंगल कसा काढायचा. सो बेसला घेऊया NNP
इथे एन आणि पी, तर तो असणार आहे 5.2 सेंटीमीटर. त्याच्यामध्ये एन आपला असेल 70 डिग्री हाय, आणि पी जो येईल तो 40 डिग्री येणार आहे. तर तो 40 डिग्री काढला, एन पी वरती मिळेल तो एम. इकडे पी किती डिग्रीचा असणार आहे तो, सॉरी 40 डिग्री. ओके, तर अशा प्रकारे तो ट्रायंगल काढायचा. तर एन पी, आता मात्र मेन फिगर आपण ड्रॉ करायचे. तर याच्यामध्ये बेस घेणार आपण एन पी, दॅट इज 5.2 सेंटीमीटर. एन पी इज इक्वल टू 0 to 5, 5.1 and 5.2. ओके, 5.2 सेंटीमीटर पर्यंत काढायचं. 0 पासून 5.1 आणि 5.2 सेंटीमीटर. तर एन पी ड्रॉ केला. सॉरी, इथे येणार एन आणि इथे पी. आता एन हा जो अँगल आहे, प्रोटेक्टर घ्यायचा. प्रोटेक्टरचा जो बरोबर मिडलचा पार्ट आहे तो एन वर ठेवायचा, आणि ही जी लाईन आहे ती खालच्या लाईनला मॅच करायची, आणि एन अँगल काढायचा आहे. तर इकडे आपला सेगमेंट आहे, पी इकडे आहे, त्यामुळे इकडून काउंट करायला सुरू करायचं. इकडच्या 0 करून 0, 10 किती काढायचा एन, 70 डिग्री. ओके, 0, 10, 20, 30, 40, 50, 60 अँड 70. सो पहिल्यांदा आपण 70 डिग्री एन तो ड्रॉ करूया. तो केल्यानंतर पी, पी किती घ्यायचा आहे, कंपास घ्यायचा, त्याचा मिडल पार्ट बरोबर इथे ठेवायचा असा, आणि तो ठेवून ही लाईनला एक खालची लाईन मॅच करायची. आता सेगमेंट इकडे आहे एनकडे, बरोबर. मग एन कडून काउंट करायला सुरू करायचं, म्हणजे याच्या 0 करून, इथं 0 आहे बघा त्याचा, 0, 10, 20, 30 अँड 40. ही लाईनला लाईन फक्त मॅच झाली का बघायचं, आणि तिथून 0, 10, 20, 30 अँड 40. तर तो 40 डिग्री घ्यायचा इथे, आणि मग त्याच्यातून जाणारी लाईन ड्रॉ करायची, पी आणि 40 डिग्री जिथे आलाय तिथे. ओके, सो इथे येणार एम. So it is MNP, where NP is 5.2 सेंटीमीटर. NP किती असणार आहे, 5.2 सेंटीमीटर. एन 70 डिग्री आणि पी असणार आहे 40 डिग्री. ओके, तर हा तिथे ड्रॉ करायचा, एन पी वरचा यम राहिलेला. तर अशा प्रकारे आपण सेकंड ट्रायंगल सुद्धा ड्रॉ केलेला आहे. म्हणजे ती फिगर सुद्धा कंप्लीट झालेली आहे आपली. आता आपण क्वेश्चन नंबर 1 मधलं थर्ड क्वेश्चन, थर्ड एक्झाम्पल. आता थर्ड प्रॉब्लेम मध्ये, in triangle EFG, length of EG, okay, length of EG is equal to 6 centimeter. Measure of angle F is equal to 65 degree, and measure of angle G is equal to 45 degree. आता इथे जो सेगमेंट दिलाय तो ई आणि जी दिलाय, आणि आपल्याला अँगल मात्र कुठले दिलेत, एफ आणि जी. ऍक्च्युली ई आणि जी द्यायला हवा होता, म्हणजे ड्रॉ करणं सोपं झालं असतं. पण एफ आणि जी जरी दिला असेल तरी आपण ई हा अँगल काढू शकतो. कारण कसा काढायचा बघा, इन ट्रायंगल ई एफ जी, जर ट्रायंगल ई एफ जी असेल तर मेजर ऑफ ऑल 3 अँगल्स, दॅट इज अँगल ई प्लस अँगल एफ प्लस अँगल जी, तिन्ही अँगलची सम किती येणार आहे, 180 डिग्री. ओके, अँगल ई प्लस अँगल एफ प्लस अँगल जी, तिन्ही अँगल मिळून किती येणार आहे, 180 डिग्री. मग आता अँगल ई आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो ई ॲज इट इज लिहायचा, एफ घ्यायचा 65 डिग्री, जी घ्यायचा 45 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, तो मेजर ऑफ अँगल ई प्लस हे दोन्हींची जर ॲडिशन केली, दॅट इज 65 प्लस 45, या दोन्ही अँगलची जर ॲडिशन केली, 10 कॅरी 1 11, 6 प्लस 4 10 आणि कॅरी 1 11. ओके, इज इक्वल टू 180 डिग्री. आता अँगल ई जर पाहिजे असेल तर हा प्लस इकडे येऊन काय होणार, मायनस, म्हणजे 180 इथे ऑलरेडी आहे, आणि हा 110 इकडे येऊन काय होणार, मायनस होणार. ओके, सो अँगल ई इज इक्वल टू 180 मायनस 110 म्हणजे 70 डिग्री येणार. तर अँगल ई आपल्याला मिळाला 70 डिग्री. आता आपण काय करूया, रफ आणि मेन अशा दोन्ही डायग्राम काढूया. ओके, सो फर्स्ट रफ फिगर ड्रॉ करूया आपण. रफ फिगर ड्रॉ करताना जो बेस आहे तो कुठला येणार आहे, आपला इजी. ओके, इजी किती दिलेला आहे क्वेश्चन मध्ये आपल्याला, 6 सेंटीमीटर. तर रफली आपण काय करूया, इजी 6 सेंटीमीटर बेस घेऊया रफ डायग्राम मध्ये. ओके, ई जी 6 सेंटीमीटर.
आता अँगल ई जो आहे तो आत्ताच आपण फाइंड आउट केला. ई किती आलेला आहे आपला कॅल्क्युलेशन करून 70 डिग्री. तर अँगल ई काढायचा 70 डिग्री. ओके. त्याच्यानंतर जो जी आहे तो क्वेश्चनमध्ये जर वरती बघितलं क्वेश्चनमध्ये 45 डिग्री. ओके. तर जी काढायचा 45. हे दोघं असे कुठेतरी इंटरसेक्ट होतील हा 45 काढल्यानंतर. आणि मग ई जी वरचा मिळेल तो एफ असणार आहे, जो 65 डिग्री दिला होता आपल्याला. पण बेस ई जी दिल्यामुळे आपल्याला ई सुद्धा फाइंड आउट करावं लागलं. आता मेन डायग्राम काढू. मेन डायग्राम मध्ये इथे ई जी काढायचा 6 सेंटीमीटर. ई टू जी दॅट इज 6 सेंटीमीटर. ओके. 0 to 6 ई जी किती आला आपला 6 सेंटीमीटर. ओके. आता ई जी 6 सेंटीमीटर काढल्यानंतर अँगल ई आपल्याला दाखवायचा आहे किती 70 डिग्री रफ डायग्राम नुसार. तर प्रोटेक्टरचा जो मिडल पार्ट आहे तो ई ला ठेवायचा. लाईनला लाईन ही खाली अशी मॅच करायची. इथे ती मॅच केल्यानंतर जी पासून इकडे जी आहे त्यामुळे इथून ई काढायचा जरी असेल तरी जिकडे सेगमेंट आहे तिकडून काढायचं. म्हणजे 0 त्याच्या 0 पासून घ्यायचं. 0 10 आतल्या बाजूकडून किती आहे तो 70 डिग्री. ओके. सो ई 60 70 तर इथे येणार तो 70 डिग्री. ओके. तर तो 70 डिग्री काढला आपण ई. आता जी जो आहे तो जी आपल्याला बघा हा प्रोटेक्टरचा जो मिडल पार्ट आहे तो बरोबर याच्यावर ठेवला आणि ही जी लाईन आहे या लाईनला मॅच केली अशी बरोबर इथे. ही मॅच केल्यानंतर जी किती डिग्रीचा काढायचा आहे 45 डिग्री. म्हणजे 0 10 20 30 40 40 आणि 50च्या मध्ये 45. ओके. सो जी काढायचा 45 डिग्री. जी इज इक्वल टू 45 डिग्री. ई 70 डिग्री, जी 45 डिग्री आणि इथे वरती जे दोन्ही इंटरसेक्ट होऊन मिळणार तो काय असणार आहे आपला एफ. अशा प्रकारे आपण काय केलं ई एफ जी हा जो ट्रायंगल आहे तो ड्रॉ केला. आता नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट प्रॉब्लेम त्यातलं डायग्राम 4. तर आता आपण 4th एक्झाम्पल बघूया. इन ट्रायंगल एक्स वाय झेड. एक्स वाय झेड हा ट्रायंगल काढायचा. लेंथ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू 7.3 सेंटीमीटर. मेजर ऑफ अँगल एक्स 34 डिग्री. मेजर ऑफ अँगल वाय 95 डिग्री. आणि मग हा ट्रायंगल काढायचा. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करूया रफ डायग्राम किंवा रफ फिगर. रफ फिगर ड्रॉ केल्यानंतर याच्यामध्ये रफ फिगर ड्रॉ केल्यानंतर सॉरी ड्रॉ करूया रफ फिगर आणि मग आपण मेन फिगर ड्रॉ करूया. तर रफ फिगर मध्ये एकच बेस दिलेला आहे एक्स वाय आणि अँगल एक्स आणि वाय दिलेले आहेत. मागच्या वेळेसारखे काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला. तर एक्स आणि वाय दिलेला आहे. तर पहिल्यांदा बेस घेऊया एक्स वाय. रफ फिगर आहे इथे काय तुम्हाला एक्झॅक्टली मेजर करायची गरज नाही. एक्स वाय ओनली राईट एक्स वाय. सॉरी इथे एक्स वाय असा काढा. आता तो एक्स वाय काढल्यानंतर अँगल एक्स जो आहे तो 34 डिग्री असणार. तर तो आपण प्रोटेक्टरच्या साह्याने काढायचा नंतर 34 डिग्री. आणि वाय जो असणार आहे आपला तो असणार आहे 95 डिग्री. हे दोन्ही जिथं एकत्र येतात ते असे जोडून द्यायचे नाही. तिथे वरती वाय असणार सॉरी झेड असणार. ट्रायंगल इज एक्स वाय झेड आणि अँगल वाय किती डिग्रीचा असणार आहे 95 डिग्रीज. ओके. हा येणार 34 डिग्रीचा आणि वाय येणार 95 डिग्रीचा. मग आता पहिल्यांदा बेस घेऊया काढायला. बेस किती येणार 7.3 सेंटीमीटर. ओके. 7.3 सेंटीमीटर. मग आता बेस घेतला आपण 0 to 7 0 पासून 7.1 7.2 7.3. So xy is equal to 7.3 सेंटीमीटर. आता अँगल एक्स जो आहे तो एक्स आपण किती घ्यायचा पहिल्यांदा 34. तर हा प्रोटेक्टर घ्यायचा त्याच्याबरोबर जो मिडल आहे तो इथे एक्सला जॉईन करायचा आणि ही जी लाईन आहे ती खालच्या लाईनला अशी जॉईन करायची व्यवस्थित. म्हणजे बघा एक्सला जॉईन झाला आणि ही लाईनला त्या प्रोटेक्टरची जी लाईन आहे ती आपल्या एक्स वायला जॉईन करायची. मग ती जॉईन केल्यानंतर एक्स अँगल किती डिग्रीचा आहे 40. तर वाय कडच्या ओके जो वाय आहे तर इकडे वाय आहे त्यामुळे इकडून काउंट करायचं 0 10 20 30 30 आणि 40च्या मध्ये 35 त्याच्या अलीकडे 1 डिग्री म्हणजे 34 येणार. तर तो काढणार आपण
34 डिग्री, म्हणजे एक्स किती डिग्रीचा अँगल आला? 34. ओके, एक्स इज इक्वल टू 34 डिग्री. आता वाय किती डिग्रीचा आपल्याला काढायचा आहे? तर 95 डिग्रीचा. तर एक्स जरा पुढे एक्सटेंड करूया, म्हणजे जो वाय काढणार आहे आपण तो त्याला एक्स इंटरसेक्ट होईल. ओके, तर हा पुढे काय केला? वाढवला आपण 34 डिग्री. आता वाय जो आपल्याला काढायचा आहे 95 डिग्री, परत हा मिडल पार्ट वायला जोडायचा. आणि मग इथून तर ह्या लाईनला ही लाईन बरोबर मॅच करायची. आणि मग इथून जिकडे एक्स आहे तिथून अँगल मोजायचा. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. तर 90 आणि 100च्या मध्ये 95, तर त्याच्या अलीकडचा एक, म्हणजे सॉरी 95 डिग्रीज आहे. तर 90 आणि 100च्या मध्ये एक्झॅक्टली कोण येणार? 95 डिग्री. ओके, तर तो 95 डिग्री घ्यायचा आणि मग असं जॉईन करायचं त्याचं. ओके, सो दिस वाय इज 95 डिग्री. एक्स वाय वरचा पॉईंट काय असणार आहे? जिथे दोन अँगल इंटरसेक्ट झाले त्यांची रे, तो असणार आहे झेड. ओके, तर अशा प्रकारे आपण काय केलं? ट्रायंगल एक्स वाय झेड हा ड्रॉ केला. आणि त्याचे मेजर्स आहेत ते सुद्धा आपण तिथे लिहिले. एक रफ फिगर काढायचे आणि त्याच्यावरून मेन फिगर. तर इथे